आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रबुद्ध नगर येथे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी प्रबुद्ध नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या रॅलीची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली, तर रॅलीचा समारोप सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला। या रॅलीत स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माजी नगरसेविका, नाशिक शहर सेक्रेटरी मा.क.पा. ॲडव्होकेट वसुधाताई कराड यांनी रॅलीला उपस्थित राहून रोहित शिंदे यांना शुभेच्छा दिल्या। महानगरपालिका निवडणुकीत समाजहिताचा व प्रबुद्ध विचारसरणीचा संदेश देण्यासाठी या रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाने स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे। नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे समाजसेवक रोहित शिंदे यांची नुकतीच संविधान आर्मी संघटनेच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट असल्याने उपस्थित नागरिकांनी रोहित शिंदे यांचे कौतुक केले। आगामी निवडणुकीत या शक्ती प्रदर्शनाचा पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संविधान आर्मीच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी आमचे सहकारी रोहित शिंदे यांची निवड झालेली आहे। ही अत्यंत आनंददायी असं घटना आहे। रोहित शिंदे हे सातत्याने एका सामान्य कुटुंबातून आलेले असले तरी सुद्धा आणि स्वतःची नोकरी करत असले तरी सुद्धा सातत्यानं समाजासाठी, समाजातल्या गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी समाज उपयोगी कामं सातत्याने करत असतात, हे आपण पाहतोय। हा तरुण प्रचंड धडपड करतो, निराळ्या विषयावर काही ना काही काम करण्याचा प्रयत्न करतो। संविधान आर्मीचं काम हे खूप महत्त्वाचं काम आहे। आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संविधान लिहिलं गेलं। ते बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून आज जे संविधान आहे ते तसं आहे। ते दुसऱ्या कोणी लिहिलं असतं तर ते वेगळ्या प्रकारचं राहिलं असतं। त्या काळामध्ये तर मनुस्मृती हीच संविधान मानावं यासाठी RSS आणि इतर लोकांचे प्रयत्न होते। अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला न्याय देणारं, समता देणारं, बंधुत्व प्रदान करणारं, संधी देणारं हे संविधान दिलेलं आहे। परंतु दुर्दैवाने या संविधानाबद्दल जनतेमध्ये जागृती नाही आहे। महिलांना त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे, तरुणांना सुद्धा माहिती नाही आहे। शेतकरी, मजूर या सर्वांना कोणालाही त्यांचे संविधानातल्या तरतुदी माहीत नाहीत आणि त्यामुळे संविधानाचा वापर करून स्वतःचा विकास करण्यामध्ये मर्यादा येतात। संविधान आर्मीनी पहिली जी गोष्ट महत्त्वाची आहे की आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोत की संविधानाबद्दल सामान्य माणसांमध्ये जागृती करणं हे खूप आवश्यक आहे। ते काम मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे। दुसरी गोष्ट, आज भारतीय संविधानावर हल्ले सुरू आहेत। आपल्याला माहिती आहे की अनेक लोक असं म्हणत असतात की आता संविधान बदललं पाहिजे, आरक्षण बंद झालं पाहिजे, अशा पद्धतीच्या वल्गना काही लोक करतात आहे। आणि न्यायसंस्थेच्या माध्यमातून, सध्या असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून, RSSच्या माध्यमातून संविधानावर हल्ले चालू आहेत हे आपल्याला माहिती आहे। संविधानाची मोडतोड चालू आहे हे आपल्याला माहिती आहे। संविधानाची शपथ घेऊन संविधानाचे तुकडे करण्याचं कारस्थान या देशामधले सत्ताधारी, जातीवादी आणि धर्मांध शक्ती करतात आहे। या परिस्थितीमध्ये संविधानाचं रक्षण हा खूप मोठा लढा पुढच्या काळामध्ये आपल्याला उभा करावा लागणार आहे। संविधान आहे म्हणून दलित, आदिवासी, गोरगरीब, OBC जाती, कष्टकरी वर्ग यांना काही त्यांचे अधिकार मिळालेले आहेत। संविधान नसेल तर या देशामध्ये परत गुलामगिरी निर्माण होईल, या देशामध्ये परत मनुस्मृती आपल्यावर लादली जाईल आणि हजारो वर्षे जे शोषण, भेदभाव, जुलूम, अत्याचार या व्यवस्थेने केले ते पुन्हा चालू होते। आणि म्हणून संविधान हा आपला श्वास आहे, संविधान आपल्या विकासाचा मार्ग आहे आणि संविधान हे आपल्या स्वाभिमानाचं हत्यार आहे। त्यामुळे या संविधानाचं रक्षण करण्याची सुद्धा फार मोठी गरज पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे। रोहित शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये संविधानाची जागृती आणि संविधानाचं संरक्षण यासाठीचा संघर्ष निश्चितपणे मोठ्या ताकदीनं पुढे नेला जाईल याची मला खात्री आहे। मी रोहित शिंदे आणि इतर सर्व जे सहकारी आलेले आहेत, सगळे तरुण मंडळी आलेले आहेत, या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो।
कॉम्रेड रोहित शिंदे यांना संविधान आर्मी या संघटनेचं पदाधिकारी म्हणून त्यांची जी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज सीटू भवनमध्ये त्यांचा छोटासा सत्कार ठेवलेला होता आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज आपल्या देशामध्ये कधी नव्हे तितकी संविधानाचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी सिद्ध होण्याची गरज आहे। एक काळ असा होता की संविधानाच्या संरक्षणाची एवढी काही गरज नव्हती, परंतु आता मात्र तशी फार नितांत गरज आहे आणि म्हणून स्वच्छ विचारांचे प्रामाणिक माणसं जे संविधानाचं संरक्षण करतील अशांची खरोखर एक आर्मीच तयार होणं या देशामध्ये आता गरजेचं झालेलं आहे आणि त्या कार्यामध्ये आपला खारीचा वाटा रोहित यांनी उचललेला आहे। याबद्दल त्याचं हार्दिक स्वागत, त्याच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय लवजी। मी आपणास धन्यवाद देतो की आपण इथं प्रबोधनगरला आलात। आपल्याला सर्वांना माहीत आहे की आत्ताच नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहे आणि आता ज्या येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे तर आमच्या सर्व मित्रपरिवार जे सोबत आहे त्यांनी असा मुद्दा घेतलेला आहे की महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपण सहभागी होऊ आणि तरुणांना संधी मिळाली पाहिजे। तर माझं आता बाईक रॅली घेणार आहोत। आपण बाईक रॅली तिथून ऑफिसला जाणार आहोत आणि डॉक्टर DL कराड जे सीटूचे श्रेष्ठ नेते आहेत त्यांची आम्ही सर्व भेट घेणार आहोत व आम्ही त्यांना सर्व मित्रपरिवार सांगणार आहोत की आम्ही जे 5-6 वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे तर त्या कामाची पावती म्हणून आम्हाला तिकिटाची हे दिली पाहिजे आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी आम्हाला पुढे आलं पाहिजे, तरुणांनी पुढे आलं पाहिजे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित झाले पाहिजे। हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कायम प्रयत्न असतो आणि हाच दृष्टिकोन आहे की सर्वसामान्य घरातून व्यक्ती आला पाहिजे आणि तो नेतृत्व म्हणून उभं राहिला पाहिजे आणि त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे आणि हे रोहित फार कमी वयापासून करतोय। त्यामुळं मला असं वाटत नाही की पक्षाला त्याला उमेदवारी द्यायला काही हरकत असेल, फक्त काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात जे की युनिट असतात पक्षाची, त्या युनिट मधून मान्यता मिळणं आणि ती मान्यता मिळायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि ती भेटेल अशी मी खात्री व्यक्त करतो। मित्रांनो आणि रोहित, जेव्हा आपलं पद वाढतं तेव्हा मान सन्मान तर वाढतोच, पण त्याचबरोबर आपली जबाबदारी वाढत असते। याचं देखील आपण भान ठेवणं तितकंच गरजेचं आहे। म्हणजे काय की आपले मित्र आहेत तर ते मित्र आहेत तर त्यांना आपल्याला रॅलीला सोबत न्यायचंच आहे, याच्यात काहीच वाद नाही, परंतु संविधानाचा विचार काय, हा संविधानाचा विचार देखील त्यांना समजणं आणि संविधान आर्मी खऱ्या अर्थाने उभे राहणं हे आपलं आजचं काम आहे। रोहितचं काम म्हणजे अगदी भरून कामगिरी आहे आणि आपण त्याच्या सर्वांनी पाठीशी उभं राहून त्याला पाठिंबा द्यायचा आहे। आपल्या ताई आहेत आपल्या बरोबरीला, त्याच्यामुळे कुठल्याही टेन्शन न घेता आपण जे काही काम हाताशी येईल, जे काही आपल्याला मदत करता येईल ते आपण रोहितला मदत करून त्याला आपण पुढे वाटचालीसाठी मार्ग आपण अगदी मोकळे करून घेऊ। त्याच्यामुळे एवढी फौज असल्यानंतर त्यांनी तिथल्या छोटे मोठे कामं करणे, लाईटचे काम म्हणा, गटारचे काम असो किंवा तिथे आपल्या अंगणवाडी वगैरे यांचं जे काम असतो तो आता करतोय, म्हणून त्याला पुढच्या दृष्टीपासून चांगली संधी मिळो हीच इच्छा व्यक्त करतो आणि आकर्षण आहे। संविधान आपले उत्तर महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष ज्यांना भेटले रोहित शिंदे त्यांना आमच्या पक्षातर्फे किंवा माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाच्या वतीने त्यांनी जे काही आपली जी जबाबदारी घेतली, जे काही उभारी घेतलेली त्यांचं मनस्वी खरंच स्वागत करायला पाहिजे आणि रोहित शिंदे यांनी आमचा जो काही संपर्क आहे हा बऱ्याच दिवसापासून आहे आणि रोहित म्हणजे एक असा धडधडीचा कार्यकर्ता आहे की कुठल्याही कामासाठी त्यांना कधी बोलवा, कधी कुठेही बोलवा, 1 मिनिटात हजर। आज आपल्याला इकडे जायचं, रात्र असो दिवस असो काही परिस्थिती असो, कुठल्या कार्यक्रमासाठी नेहमी चळवळीने आणि एकदम तत्परतेने हजर राहणार असा एक युवा कॉम्रेड आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मग ती सामाजिक सेवा असो, कुठल्याही कार्यालयात जायचं असो किंवा
त्यांच्या आता विभागामध्ये त्यांनी आता प्रबुद्धनगरमध्ये नुकत्याच एक शाळेमध्ये आपण त्यांच्या वतीने लहान मुलांना पुस्तक वाटप केले, त्यांना खेळणी, त्यांना खाऊ दिला. अशा परिस्थितीत जे सामाजिक कार्यकर्तेमध्ये नेहमी धडाडीने पुढे उभे राहणारे आपले युवा कार्यकर्ते. तर रोहित असा तुमच्या तरुणांचा गळ्यातला टाईट. रोहितमध्ये एवढं स्किल आहे की तो कसाही व्यक्ती असू द्या त्याला जवळ करण्याची त्याच्याकडे कला आहे. असा हा रोहित आहे. आणि रोहितला मी प्रत्येक वेळेस जेव्हा मी फोन करायचो, रोहित हो ना येतो ना, हा शब्द त्याचा कायम असायचा. आणि तो हजर पण व्हायचा. कधी टाळाटाळ केलेली नाही त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये. त्यांनी चांगले चांगले उपक्रम केलेले आहेत. तुमच्या प्रबुद्ध नगरमध्ये जी एक छोटीशी शाळा आहे, त्यांनी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम केला, विविध ॲक्टिव्हिटीज तो करत असतो. असा हा व्यक्ती. जय भीम जय शिवराय. सलमान भाऊ बद्दल बोलावं म्हणजे जेवढं बोलावं तेवढंच कमी. आणि सलमान भाऊंचं असे काही अडचण असो काही असो ते कायम पाठीशी उभे राहतात आमच्या. आणि सलमान भाऊ नगरसेवक व्हावे आमची हीच इच्छा आहे. नमस्कार, जय भीम जय महाराष्ट्र जय भारत. रोहित हिरामन शिंदे तसा माझा लहान भाऊ, माझ्यापेक्षा लहान, मी माझ्या हाताखाली लहानसोबत झाले. पण जशी माझे वाईट वेळ आले तसे मला त्यांनी सांभाळले. त्यामुळं मी तर हमेशा त्याच्यासोबत माझ्या लहान भाऊ सोबत. आणि तो कधी कोणाला अडचण धावलेला असा लहान भाऊ माझा रोहित शिंदे. तर आता नगरसेवकासाठी प्रयत्न करत आपण सगळं नागरिकांना आपण त्याच्यासोबत राहावा म्हणून मी हमेशा त्याच्यासोबत राहील. जय भीम जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा मानाचा जय भीम जय शिवराय. सर्वांना एकच कळवण्यात येते की आमचे जिवलग मित्र दोस्ती साम्राज्य ग्रुपचे संस्थापक रोहित भाई शिंदे उर्फ सलमान भाई शिंदे यांना आज आपण नगरसेवकाबद्दल असं करण्यात का यांना आपण निवडलेलं आहे. म्हणजे हे पक्षांनी निवडलेलं आहे, पण मग त्यांना आमचा सपोर्ट हा काल पण होता, आज पण आहे, उद्या पण आहे. कारण ते समाजासाठी लोकशाहीसाठी म्हणजे करू शकतं काहीतरी, नाही काय. आणि प्रबुद्ध नगरमधील कोणता कार्यक्रम असो, नवरात्र झालं, गणपती उत्सव झालं, शिवजयंती, भीमजयंती, अशा प्रत्येक गोष्टीत किंवा लहान मुलाचा एखादा वाढदिवस जरी राहिला किंवा कोणाचा राहिला तरी त्याच्यात ते सहभागी राहतात. नेहमी त्यांच्यानुसार आम्ही काम करतोय. तर एवढंच माझी इच्छा आहे का सलमान भाऊला नगरसेवक करणार आम्ही 100%. जय भीम जय शिवराय जय लहुजी जय आदिवासी. मी सिद्धार्थ तोताराम साळवे. मी सलमान भाई सोबत म्हणजे खूप 5 वर्षापासून राहतोय. त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे, कारण की ते माझ्या सगळ्या गोष्टी सोबत आहे आणि मी त्यांना अनुभवलं पण आहे सुख दुःखात सगळ्याच गोष्टीत. आणि आम्ही मैत्रीच्याही पलीकडे घरचे संबंध आहे भाऊ आमचे. पण आता मी त्यांच्या सोबत असताना म्हणजे खूप कॉल आले, खूप काही गोष्टी म्हणजे निस्वार्थीपणा, असं स्वार्थासाठी म्हणजे कुठं हे दिसले नाही मला ते कधी आतापर्यंत. तर मला अशी इच्छा तर आमची पहिल्यापासून होतीच का त्यांनी का समाजासाठी आंबेडकर चळवळीत पहिल्यापासून काम करताय आणि त्यांनी पुढे यावा, असं त्यांचा एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं. मग त्यासाठी आम्ही झटापट आमची 5 वर्षापासून चालूच होती. आणि आता त्यांचा बऱ्यापैकी सपोर्ट सिस्टीम चांगल्यापणे रेडी झालेला आहे, कारण की ती त्यांची कष्टाची कमाई आहे. आणि आमची अशी इच्छा होती का त्यांनी भावी नगरसेवकाला उभं राहावा, म्हणून आम्ही त्यांना सहकार्य सपोर्ट सोबत आहे त्यांच्यासोबत. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.